गेला बघता काम येऊ काय सगळं शांत शांत झाले. लय हौसाने घेतला होता बघा यांची लढाई. ते म्हणतोय मार, ह्यो म्हणतोय दबा नाही, त्यो म्हणतोय मार, ह्यो म्हणतोय दबा नाही. हा परवा पण गोळ्या खाल्ल्या होत्या दोन, आत्ताही 2 गोळ्या खाल्ल्या आणि त्याच्यामुळे काय डोकं थोडंसं राहिलं दुखायचं, पण असं अंगात थोडस कणकणी जाणवायला लागली मला आता. वो आज मार खाते खाते बचा है, आज बचा है तो बहुत बचा है. इसके मम्मी को रिकॉर्डिंग करके भेजने का, हाँ जो चीज गलत किया है वो भेजने का, ऐसे बोल के। हाँ ना. ये लड़का मेरा नाम फंसाता है, ये देख रहा है मेरे को फंसाने वाला, ये देख रहा है हर चीज वीडियो बिगाड़ता है. देख ले भाई, ये वीडियो एक बार गई तो ये डिलीट नहीं होती. पण अभ्यास राहिलाय तुझा नाही. राम राम मंडळी, तुमचं एका नवीन व्लॉग मध्ये. आणि आता 3:30 वाजले तर घरातून निघालोय. आताशी बाहेर मी झोपलो होतो दिवसभर, काय काम नव्हतं काय नव्हतं, मग म्हणलं बाहेर तरी येऊन काय करावं, गाडी पण नाही आपल्याकडे, बाहेर निघाय काय नाही. राकेशला आत्ता बोलावलं, म्हणलं तर यार बोर झालोय, म्हणलं की घरात घेऊन यायला, तर राकेश मला न्यायला आलाय. आता आपण निघालोय हॉटेलवरती. आणि विषय असा आहे की उद्या कदाचित मशीन बाहेर जाणार आहे, राकेश म्हणत होता. तर ते डिझेलचे केंड होते, ते डिझेल वगैरे शिल्लक होतं आपल्याकडं, ते काढून ठेवलेलं आहे. तर ते टाकी फुल करून द्यायची. कारण विषय काय होतो, टाकी फुल करून दिली की आपल्याला रिटर्नला फुल करून मिळते टाकी. तर शिल्लक होतं डिझेल, तर राकेश म्हणला मी टाकतो त्याच्यात डिझेल. मशीनकडे जायचं आहे, मशीन तिकडं मागच्या साईडला लावलेली आहे, डिझेल वगैरे टाकायचं आहे. आत्ता जस्ट राकेश आला घेऊन मला गाडीवरती, डिझेल टाकून फुल बिल करून आता उद्याचं त्याचं कुठं प्लॅनिंग आहे जायचं घेऊन मशीन. काय मी नाही विचारत त्याला की कुठं काम आहे कुठं काय नाही, त्याचं तेच बघतो, त्याचं तेच आणतो, सगळं काही गोष्टी करतो. त्यामुळं तेवढं एक डोक्याला ताप नाही माझ्या. रूमची चावी आणायला सांगितली होती ह्याला, तर झाली याची बक्षुदी चालू झाली बघा. पोरांच्या रूमवरचं डिझेल वगैरे ठेवलेलं आहे, तर ते डिझेल घ्यायचं आणि मशीनमध्ये टाकायचं आहे. तर मित्रांनो ही आपली मशीन बघा, तर 2 कॅन्डामध्ये डिझेल आहे. तर राकेश टाकायला ह्याच्यात डिझेल, वर चढला पाईप काढायला. हा आपला डंपर आणि ही मशीन बघा. डंपर उभा आहे, अक्कल बंद झाली, काय करावं काय नाही, डोकं चालत नाही. आज जवळपास 15-20 महिना होते आलं डंपर उभा आहे आपला. मशीनला एखादा दिवसात आठवड्यात नाही एखादं काम येतंय, नाही तर ही पण उभंच आहे आता पावसाळ्यामुळं. चला, त्या सासवडमध्ये असा विषय आहे की लावायचा लय प्रॉब्लेम आहे गाड्या, कुठं लावायचं काय की डोकं चालत नाही. बघू केला बघता काम येऊ काय सगळं शांत शांत झालंय. लय हौसाने घेतला होता. चला असू दे, होईल काय ना काय तरी. तर आता डिझेल वगैरे टाकूयात, बघू. राकेशने घेतले डिझेल टाकायला, डिझेल टाकायचं चाललंय बघा कॅन्डानं. तर विषय असा आहे की आपलं काय डिझेल शिल्लक वगैरे राहिलं मशीनचं वगैरे काय किंवा डंपरचं वगैरे, तर आपण काय करतो कॅन्डामध्ये स्टॉक करून ठेवतो. तर असं आपल्याला आडीनडीला ते उपयोगी पडतं. नाही तर हे टँक फुल करायचं म्हणलं ना तर कमीत कमी 4-5 हजाराचं डिझेल लागतं ह्याला. तर आपल्याकडे शिल्लक होते 2 केंड, त्याला म्हणलं वत फुल तरी होईल. मग इथून फुल करून दिलं की तिकडून आपल्याला परत रिटर्नला फुल करून द्यायच्यात. तोच विषय, बाकी काय नाही. आणि त्यासोबत आता मशीनला ग्रीस पण मारायचं आहे राकेश म्हणत होता. तर आता रोहित पण आलाय.
आणि आता ते डिझेल टाकून झालं की ग्रीस करून घेताल गाड्या मशीनला, कारण उभं होतं 5-6 दिवस. आता ग्रीस वगैरे करून उद्याची तयारी करतील ती. बघा यांची लढाई. ते म्हणतोय मार, ह्यो म्हणतोय दबा नाही, तो म्हणतोय मार, ह्यो म्हणतोय दबा नाही. हा है का नहीं होय. उसको थोड़ा सा ढीला करना है, से ऊपर से कुछ तार से देख कुछ एकदम पतला वाला चाहिए रहता है. वो पतला तो था ना, बीर सलमान को दिया था वो. हाँ सलमान लेके गया ना, वो आ गया उधर से. वो तो बता तार के डाले ने बाहर दे, चल जल्दी दे. ग्रीस करतात. आता आम्ही जाणार आहे घरी. साधना वाट बघते. आता आम्ही घरी जातो. ते पतला तार से वो छेद करने वाले. हाँ पिन को करेंगे छेद, है ना. जाम हो गया तो उसको निकालना मारते हैं. हाँ दातानं तोडायची वस्तू आहे कधी. निकाले में जल्दी. टूट गया ना. हाँ. हम क्या करें. अरे बेच दिए रे. तो इतना गरीब इंसान हो गए. 100 रुपए का होगा. तेरा विमान का दाम तो आ गया 3 गो पुड़िया का दाम. बता बाटल बेच के उसमें से तेरा गाना आएगा उसमें 2 बार. नहीं दोस्त, उतना का गांजा नहीं आएगा. 2 गो सस्ता का गांजा हल्का. इधर सब रिकॉर्ड हो रहा है, ध्यान रखो. घर पे देखेंगे, भेजने की जरूरत नहीं. ये तो पब्लिक में ही जाता है भाई. यूट्यूब वीडियो है ये. फिर समझ आएगा तेरे को तो क्या बोलता है क्या नहीं. जब घर से फोन आएगा ना तब पता चलेगा इधर आके लड़का बिगड़ रहा है या सुधर रहा है. हाँ क्या बोल सकते लाना पड़ेगा 4-5 है उधर. नया पिन लेके आया था मैं, फिर सत्येंद्र के पास दिया था 6 पिन मैंने, चल मार रे. वो भी स्टील वाला 20 रुपए वाला. पंप मार दे दोस्त. देख सकते हाँ मार, चल देखते हैं. देखते हैं. हाँ हाँ गया नहीं गया. गया 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 निकला ना. मार चल जा. मार मार. नहीं है ताकत. हाँ तोड़ मत सिर्फ, तोड़ मत सिर्फ. पकड़ नहीं पकड़ ना. ऐसे तो ले मैं ले जा पकड़ ले मैं मारेंगे. तोड़ दिया ना. तुम दोनों के पगार में से कट होगा, ध्यान रखो. 15 दिन का पगार जाएगा. हाँ वो अकेला ही इतना महंगा है. बस नहीं वो जा ही नहीं रहा. तो गया तो ऐसे मैंने पकड़ा. ऐसे तो मैं ही कर देता. तेरे से जल्दी कर. यांचं चालू द्या, आपण जाऊयात घरी. आपल्याला लय टाइम झालाय, आपल्याला घरी जायचंय आता. बाय 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 गाईज, बाय बाय गाईज. आपलं हॉटेल काय आहे, रोज 4 वाजता बंद होतं आणि 6 वाजता उघडतं. 4 ते 6 आपलं हॉटेलचं टायमिंग आहे. तर आता हॉटेल होतंय क्लोज. चालत आला का. राकेश आला सोडवा. तरी म्हणलं चालत कसे येतात. चल आपण जस्ट घरी आलो आणि आता थोडंसं काय झालंय, डोकं कंटिन्यू 2-3 दिवसाला दुखतंयच माझं, काय कळा ना. तर बहुतेक म्हणलं आता दवाखान्यात एकदा जाऊन येऊ, कारण सकाळी राकेश गोळ्या घेऊन आला होता. त्या गोळ्या खाल्ल्या, परवा पण गोळ्या खाल्ल्या होत्या 2, आत्ताही 2 गोळ्या खाल्ल्या. आणि त्याच्यामुळे काय डोकं थोडंसं राहिलं दुखायचं, पण असं अंगात थोडंसं कणकणी जाणवायला लागली मला आता. एकदा दवाखान्यात जाऊन येतो की काय विषय ती कळेल आपल्याला. कारण कंटिन्यू जो बरेच सारखं म्हणजे माझा डोक्याचा मला त्रासच होतोय आणि ते सारखं डोकं दुखतंय माझं. आता साधना ना आम्ही घरी आलो. बघा साधना हाय हाय हाय. परी जवळपास 5:30-5:45 वाजता येते. तर 5:45ला परत साधना तिला घेऊन जाईल हॉटेलवरती आणि मी 6-6:30ला जाईल जिमवरती. बघू त्यावेळी थोडंसं परत गोळ्या खाल्ल्या होत्या, झोप काय झाली नव्हती. आता अजून झोपणार आहे. आपली अंडा थाळी बघा या अशा. आता आहे आपण हॉटेलवरती अंडा थाळी पार्सल करतो. या 2 अंडी येतात मस्तपैकी, रस्सा येतो, राईस येतो, 3 चपात्या येतात, पण ह्याच्यात 1 चपाती एक्स्ट्रा आहे. ठीक आहे, म्हणजे 4 चपात्या आहेत टोटल. तर सगळ्या चपात्या इथं शिल्लक नाही आहेत सध्या. असं होतं कारण काय आहे, म्हणजे चालू असतं कस्टमर कंटिन्यू ना की मग कमी पडतात चपात्या. दोघं करत असून सुद्धा चपात्या कमी पडतात, असा विषय. 2 वरती 1 चपात्या करतात, खाली चुलीवरती चपात्या चालू आहेत. सगळ्या चपात्या उद्या चपाती दे. बाहर चाहिए क्या? बाहर देख. नाही 1 चपाती बाकी आहे. कंटिन्यू लागत असते तसं.
आणि आता आपण हॉटेलवरती आहे. आता जवळपास वाजले असतील किती. हे कितना बजे आहे रवी, कितना बज गया. 9:25 वाजले जवळपास. आता 1 तासाभरात तर आपलं हॉटेल बंद होईल नाही का. 10:30ला साधारणतः क्लोजिंग करतोच. धुवायला वगैरे, साफसफाई करायला, भांडी वगैरे धुवायला आमचा अर्धा पाऊण तास जातोच. 11 सव्वा 11 वाजतात क्लोजिंगला, असा विषय. हो का, ते अशा पद्धतीने बघा. चपात्या पण बसतात, रस्सा येतो, सगळं काही येतं, चम्मच येतो ह्याच्यात. ए निंबू नाही राहिला की रे, निंबू दे, निंबू दे काटके फटाकसे. तर रोहित लिंबू कापतो या. लिंबू पण जातं. मग काय होतं, प्लेटमध्ये व्यवस्थित देता येतं. पहिलं काय व्हायचं की कॅरी बॅग असायची आणि ते कॅरी बॅगमध्ये देणं पण चुकीचंच आहे. पण काय पर्याय नव्हतं त्या टायमिंगला. आणि प्लेट आत्ता सुद्धा काय पर्याय नाही, कारण प्लेटिंग कॉस्टिंग एवढं झालं आहे की मापाच्या बाहेर. पण आता पर्याय नाही. फूड ग्रेडचे कंटेनर आपल्याला वापरायला लागते ती, आणि ते चांगलं आहे एक प्रकारे नाही का लोकांसाठी. आता हे बघा अशा पद्धतीने पॅक होतं आहे. आता याला पार्सल करायचं. हां कर चल मग. इधर तक ही ये ना, ये बीच में लेने का, इधर सेंटर में. हाँ अब उधर से खींचो ऊपर, उस तरफ से और खींचो ऊपर, ये और दबा नीचे. हां चल. ही बघा आपली झाली राईस प्लेट, अंडा थाळी पार्सल. ही बघा गरम गरम भाकरी, गरम गरम चिकन थाळी मस्तपैकी आता कस्टमरला द्यायची. हे बनतंय बघा आपलं ऑमलेट. सलमान ये पकड़ रहे, मोबाइल पकड़ जरा. ऑमलेट पलटी करना है मेरे को. हाँ. आता असं बनतं आपलं ऑमलेट मस्तपैकी एक नंबर. नाद करायचा नाही आपल्या ऑमलेटचा. आपला ऑमलेट म्हणजे वर्ल्ड फेमस आहे. विषय असा आहे. असं फुगलं आहे मस्तपैकी, तेव्हा ते ऑमलेट खायची मजा वेगळी. असं ऑमलेट बघा. 2 अंड्याचं ऑमलेट किती होते मोठं, त्याला का दिसेल. असा विषय आपला. मित्रांनो आता वाजलेले 10:30 आणि आपलं घेतलं आहे बघा क्लोज करायला. लवकर सगळं संपलं त्याच्यामुळे आता क्लोज वगैरे करायचं. हे खिडकी लाव रे, खिडकी लागा तो. साधनाला मग 9:30 वाजता सोडून आलो, कारण काय होतं परीचा पण अभ्यास वगैरे घ्यायला लागतो, सगळं काय करायला लागतं. हॉटेलमुळे लक्ष देता येत नाही. मी असलं की मग निदान काय होतं, म्हणजे कधी मी बाहेर असलो की मग तीच थांबते. तर मग काय होतं, मी असलो की मी थांबतोच म्हणा. मग साधना काय करते, मग परीचा अभ्यास वगैरे घेते. आता 11 11:30पर्यंत तिचा अभ्यास चालू. 11:30 वाजेपर्यंत मग ती झोपल. 11:30 कधी कधी 12, 12:15, 12:30 पण वाजते झोपायला. पैसा नहीं रे भैया, पैसा नहीं है अभी मेरे पास. सेट का हर पैसा वाला हो के तभी वैसे करता है. बताओ तो सिगरेट ए तो मस्त न्यू ब्लॉग में आपको शामिल है, एडिट कर लेते हैं. हाँ 200 रुपये नहीं, सच में था, उसको छोड़ा मैंने 100 रुपये. किसको इसको उसके लिए 100 रुपये. क्या सेट बोला 100 रुपये छोड़ा है. फोन भी नहीं है मेरे पास अभी तो. डालेगा रूम पे. हाँ ये रोहित इसका नाम है. हाँ. ये लड़का आपके यहाँ काम करता है, बहुत चगला काम करता है. एक बोली में सुनता नहीं ये सब. इतना शरीफ सब है आपके दुकान पे. अच्छा 2 स्टाफ काम करता है, सब शरीफे का शरीफे है. हाँ. ये इधर बोले ये तो और बहुत तू बड़ा बदमाश शरीफ है ना. ये सबसे बड़का शरीफ सब है. देखो आईफोन ले लिया मगर कोई लुड़का नहीं है. हाँ. वो आज मार खाते खाते बचा है, आज बचा है थोड़ा बहुत सा. बचा है. इसकी मम्मी को रिकॉर्डिंग करके भेजने का, हाँ जो चीज गलत किया है वो भेजने का, ऐसे बोल के. हाँ ना. यार कुंती कुंती किए रे. ये लड़का मेरा नाम फंसाता है. देख रहा है मेरे को फंसाने वाला, ये बिगाड़ने वाला. ये देख रहा है हर चीज वीडियो बिगाड़ता है. देख ले भाई, ये वीडियो एक बार गई तो ये डिलीट नहीं होती. मिलियन में वीडियो पूरा जमाना देखता है, ध्यान रखो.
तो सेठ हाँ? आपका भी नाम है पवन आहे का नाही रे राहुल पवार हाँ? राहुल पवार आएगा किलो का में दिखाएगा चंद्रकांत पवार होता है हाँ राहुल चंद्रकांत पवार 200 रुपये ध्यान रख नहीं है पैसा मेरे पास उसको डाला मैंने उससे ले ले डाले हुए वही जाके देखो ए अरे लाइट बंद कर दिया देखो यार मैं तो एक तो वीडियो बन रहा है हाँ? अरे वो क्या बोल रहा है वो तेरे को कैश दे रहा है तू उसको वो दारू की बोल रहा मेट्रो वाला है, इसका पैसा लिया हुआ तो दवाई पैसा दे रहा अच्छा 100 मैं दे रहा 100 तुमने दे अच्छा तुम दोनों का ऐसा चक्कर चालू है इसलिए मैं आपसे बोल रहा था अभी मत अच्छा देखो तुम लोगों का कांड ये चालू होता है होटल बंद होने के बाद तेरा दुकान बंद होने के बाद है ना देखेंगे नवनाथ सेठ देखेंगे क्या कर रहा है तो गाड़ी के साथ हाँ ठीक है ये पूरा दिख रहा है यहाँ पे नहीं आएगा उतना दूर से आवाज नहीं आता है ठीक है हे इनका बकचोदी चालू हो जाता है म्हणजे येडा काही पण इथं ही सगळी संध्याकाळ झाली की यांचं म्हणजे काय ना काय ते चालू होतं डील भेटते ना 10:30-11च्या पुढं यार इसने लिया है मोबाइल अभी देख रही है मोबाइल पार्टी देना बाकी है पार्टी अभी तक दिया नहीं है इसने बताओ सेट करने पार्टी कब मिलेगा उसमें पार्टी नहीं मिला है बताओ कैसे कैसे सेट है बताओ कैसे कैसे लोग रहते हैं यहाँ पे है कि नहीं कहाँ से आया था कैसे कैसे लोग रहते हैं लास्ट में ये अच्छा बना ही नहीं दुकान का काय दुकान का ही बन रहा है ना अभी तो क्लोज हो गया ना दुकान अभी अपना बस सगळे अख्खे सगळे क्लोज झाले दुकानं सगळे क्लोज होतात आता ही 12 वाजेपर्यंत चालतं हे पण 11-11:30 वाजेपर्यंत चालू असतं केक स्टोरी सुद्धा 11-11:30 पर्यंत चालू असतं जाईन ते 12-12:30 वाजता बरं का आणि आपलं 10:30-11 कधी 11 पण वाजतात क्लोज कराय आज लवकर क्लोज केलं आज गुरुवार आहे त्याच्यामुळं लवकर क्लोज होतं कारण व्हेज असतं ना जास्त करून चिकन नॉनव्हेज जास्त चालत नाही असा विषय इथलं आवरायचं आणि घरी जायचं आता सगळ्यांना लेडीजला घरी सोडायचं प्रत्येकाला आपापल्या घरी घालून द्यायचं आपण मोकळं झालं की आपण घरी जायचं पोचलो घरी तर 11 वाजले जवळपास 11:09 म्हणजे हा टाईम आपल्याला घरी यायला होतोच 11, 11:15, 11:30 होतोच किती काय करा कधी कस्टमर कंटिन्यू चालू असतंय कधी नसतंय कधी गुरुवार म्हणजे असं ऑड असतात ना दिवस म्हणजे जसं सोमवार झालं गुरुवार झालं शनिवार झालं तर त्यावेळेस थोडंसं काय होतं चिकन वगैरे जास्त जात नाही ते किरकोळ जातं नाही का तर त्याच्यामुळं काय होतं मग व्हेजमध्ये एवढं नाही परवडत आपल्याला चिकन नॉनव्हेज अंडा असेल ना बुर्जी वगैरे असेल किंवा काय ह्याच्यात आपल्याला परवडतं हे 2 रुपये राहतात तरी व्हेजमध्ये राहत नाही तर कारण इतकं महाग झालं आहे सगळं की मापाच्या बाहेर आपण कितीही काय करा काही करा पण ते तेवढं राहत नाही त्याच्यात व्हेजमध्ये तर घरी आलं तुम्हाला म्हणलं होतं का नाही की साधना घरी गेली आता परीचा अभ्यास वगैरे घेईल तर हो का अभ्यासाची त्यांचं चाललं आहे घ्यायचं आणि कपडे साधनानं मशीनला लावली होती ती वाळत वगैरे घालते काय ग बाळा तिथंच आहे बाहेर तर मित्रांनो हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत राम राम परीसाठी आणली होती आईस्क्रीम आणि साधना म्हणली की परीला काहीच द्यायचं नाही परीला माहीतच नाही मी आईस्क्रीम आणलेली आणि परीला म्हणलं आता परी तुला म्हणते काहीच द्यायचं नाही परी आधी म्हणली चालतंय चालतंय म्हणलीस तू मम्मीला विचार आधी नाही सगळंच आईस्क्रीम असो काही असो नाही द्यायचं तुला आता ही मम्मीला जाणार आईस्क्रीम बघा हो का मस्त आहे का नाही मिक्स आणली नाही ना एकदा पण नाही टेस्ट करायची काय बोली साधना तुला टेस्ट करायची मी टेस्ट करतो अरे भारी लागती या भारी लागती या ब्ल्यू करंट आहे ते काय त्याला म्हणतात ते तू कशाला ही करते माझं मी घेतोय ना नाही माझं मी घेतोय की हो मम्मीला विचार आधी
हम्म? पण अभ्यास राहिलाय तुझा नाही. तिनं केलीच टेस्ट साधना, काय करायचं सांग आता. मी नाही, तिनं माझा हात चाडला, माझा एका हातात मोबाईल आहे. हम्म? काय करायचं सांग. ह्याचं काय सांगितलं माहितीये का? कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. शेडेड पार्ट किती आहे? 3. मग 3 क्वार्टर्स लिहायचं. कसं लिहायचं? शाळेत शिकवत नाहीत का तुला? शिकवलंय की. मग 1चं स्पेलिंग नाही लिहायचं, क्वार्टरचं स्पेलिंग लिहायचं. QUARTER. ऐक ना, मी तुला काय सांगितलं होतं शब्द वाचायला ना, ते कम्प्लीट कर. ते अजून राहिले, हे वाचायचं बघ पहिलं. दाढ काढू नकोस. दर साधन तुला. माझं पाय दर उतळायला लागली. सावरिया मस्त लागते. काय तिने चेरी घेतली, हा बिस्किट घेतले, हा मॅगी घेतली. थांब तू. त्यानंतर पाणीपुरीचं नाव घेऊन पाणीपुरीला एक्स्ट्रा काय लावलंस? कच्ची दाबेली. पण ती पार्सल आणली होती ना कच्ची दाबेली. आपण तिनेच खाल्ली ना. कुठे संपली. आणि तू तर बोलली मी आता नाही घालणार पाहिजे. कच्ची दाबेली घेतली माझी आणि जेवताना मी हे घेतलंय मॅगी. किती खाल्ली? काय कच्ची दाबेली. दे तिला, नको मला. खुश का आता? खुश का? पण माहित कळलं कुठून आला.